गोळीबाराची घटना अत्यंत चुकीची आहे, माणुसकीला काळीमा फासणारी आहे, अशी प्रतिक्रिया अजित पवारांनी दिली। विरोधकांकडून सरकारला बदनाम केलं जात आहे, गृहमंत्र्यांचा राजीनामा मागितला जातोय। त्यामुळे अभिषेक घोसाळकर यांच्यावरील गोळीबाराच्या घटनेचा नीट तपास व्हायला हवा अशी मागणी अजित पवारांनी केली। तर अजित पवारांच्या टीकेला राऊतांनी प्रत्युत्तर दिले। तुमचे चिरंजीव माफियाची भेट घेत आहेत, त्यावर बोला असा टोला राऊतांनी अजित पवारांना लगावला। God bless you. We'll go outside and we'll start. ह्याचा नीट तपास झाला पाहिजे की बाबा ह्याच्यात काय। बरं तो उठताना पण स्वतः घोसाळकर म्हणतात की ठीक आहे आता आम्ही सगळ्या बसेस घेऊन जाणार, अमुक करणार तमुक करणार। झालेली घटना अतिशय चुकीची आहे, माणुसकीला काळीमा फासणारी आहे। अशा प्रकारच्या घटना कुठल्याही देशात, कुठल्याही राज्यात, कुठल्याही शहरामध्ये होताच कामा नये। त्याच्यामुळे ह्याचा नीट तपास झाला पाहिजे व खरं काय। कारण आता काय करायला लागले विरोधक एकदम त्याचा अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। मोठ्या प्रमाणावर सरकारची बदनामी करण्याचा प्रयत्न करतायत, होम मिनिस्टरचा राजीनामा मागतायत। अशा प्रकारचं त्यांना ते निमित्त मिळालेले हे आम्ही नाकारत नाही। आमचे एक सहकारी तरुण सहकाऱ्यांची हत्या झाली, ही गोष्ट फायदा घेण्याची। तुमचे चिरंजीव ज्या माफियाला जाऊन भेटले त्याच्यावर बोला। तुमच्यावरती जे आरोप आहेत आर्थिक माफियागिरीचे, आर्थिक माफिया बरं का, त्याच्यावर बोला। कोण बदनाम करते महाराष्ट्राला? 70,000 कोटीचा घोटाळा हा प्रधानमंत्र्यांनी समोर आणला, आम्ही आणला नाही। कोण फायदा घेताय? फायदा तुम्ही घेताय, तुम्ही लाभार्थी आहात या माफियागिरीचे।